म्हणजे काय लहानमध्ये एका पत्रकारावरती म्हणजे त्याला अपहरण करून त्याला विषय असा होता की त्यानं अवैध जी दारू विक्री सुरू आहे त्या संदर्भामध्ये बातमी लावली होती. किती ही गंभीर तुमच्यापर्यंत घटना आहे आणि अतिशय निंदाजनक गंभीर आणि कायद्या सुव्यवस्थेच्या विरोधातली ही घटना आहे. रात्रीच मला मनोज मन्नपूर्वेंचा फोन आला घटना घडल्यावर. त्यांचे व्हिडिओ पाहिले. मी रात्री पोलीस अधीक्षक साहेबांना बोललो, PI साहेबांनाही बोललो. याच्यात समाधानाची गोष्ट हीच आहे की 2 आरोपींना अटक झाले, बाकीच्याही आरोपींना अटक झाली. आज मी त्यांच्यासाठीच पोलीस निरीक्षक साहेबांना भेटायला आलो. हा अपहरणाचा तर प्रयत्न आहेच, त्याच्यानंतर हा दारू माफियाची दादागिरी आहे आणि अशी कुठलीही गोष्ट सहन केल्या जाऊ नये. कायद्याला ती सहनही केल्या जाणार नाही असं मला पोलीस अधीक्षक साहेब आणि PI साहेबांनी सांगितलेलं आहे. आता ते कायदेशीर चर्चा करून यामध्ये किती BNS खाली सिरियस गुन्हे दाखल करता येतील तेवढे गुन्हे दाखल केले जातील असं त्यांनी आश्वस्त केलं आहे. पण पत्रकारावरती हल्ला महाराष्ट्राचं पुरोगामी सरकार कधीही सहन करणार नाही. कडक कारवाई नक्कीच होतील आणि हीच भूमिका राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आहे. सर, पत्रकाराचं अपहरण करून त्याला मारहाणीचा प्रयत्न झालेला आहे. काय नेमके तुम्हाला माहिती आणि काय गुन्हा दाखल होणार आहे? या प्रकरणी अर्धापूर येथील पत्रकार मनोज मन्नापुरे यांनी त्यांच्यासोबत जी घटना घडली याबाबत येऊन मला सर्वस्वी कथन सांगितलेलं आहे. याबाबत आम्ही BNS आणि इतर जे कायदे आहेत त्यानुसार जास्तीत जास्त कडक आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार. आरोपी आमच्या ताब्यात आहेत आणि कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. तर सर, संपूर्ण घटना जी आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा मोबाईल आलेला आहे. आरोपींना काही अटक केलेली आहे? अटक करणार आहात काय? आम्ही आरोपीला अटक करणार आहोत. 2 आरोपी आम्ही आणलेले आहेत. व्हिडिओ पाहून इतर आरोपींची ओळख पटवून ताब्यातील आरोपीकडून त्यांची नावं निष्पन्न करून त्यांनासुद्धा अटक करण्यात येईल. आमचे मित्र मनोज मानपुरे हे मागील 5 ते 7 वर्षापासून अर्धापूर तालुक्यात पत्रकारिता करतात. पत्रकार हा या देशातील कणा आहे आणि सरकार आणि जनतेतील दुवा आहेत. मनोज मानपुरे यांना जे हे काल रात्री 9:30 वाजता अपहरण करून काही लोकांनी अपहरण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अपहरण करून उचलून घेऊन जाऊ लागले तेव्हा त्यांनी आरडाओरड केला आणि त्यांनी जे त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली. आम्ही अर्धापूर पोलीस स्टेशन येथे आलो आणि त्यांच्या विरुद्ध सध्या जे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. कलम 137(2), कलम 62, 115(2) आणि 351(2) व 3 अशा कलमांवर जे हे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल होत आहे. तरी मला राज्य सरकार व पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की मनोज मानपुरे हा एकटा जे आहे त्याच्या गावाकडे आंबेगावला जातो. त्याला पत्रकाराला सुरक्षा देणे गरजेचे आहे, कारण की तो स्वतंत्र लिखाण करतो. त्याने फक्त दारूची बातमी लावली म्हणून जे त्याच्या विरुद्धात हा हल्ला झालेला आहे. म्हणून त्या आरोपी विरुद्ध जे कठोर कारवाई करावी आणि त्यांच्या विरुद्ध अजामीनपात्र कलमांवर गुन्हे दाखल करावे, आमची एवढीच विनंती आहे. धन्यवाद. अर्धापूर तालुक्यातील लहान या गावामध्ये अवैध दारू विक्रेत्यांची बातमी लावली म्हणून मनोज आंबेगावकर या पत्रकाराच्या विरोधामध्ये पत्रकारावर जे मारहाण झाली आणि अपहरण करण्याचा जो प्रयत्न झाला त्याचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्या अपहरणकर्त्यांच्या विरोधामध्ये कठोरात कठोर कार्यवाही करावी, त्यांना त्वरित अटक करावी. अन्यथा आम्ही बहुजन शिवक्रांती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करू. काल रात्री जो पत्रकारावर हल्ला झाला या संदर्भामध्ये आपण काय सांगू? सर्वांना नमस्कार. मी हनुमंत पाटील राजागोरे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना नांदेड. काल अर्धापूर तालुक्यातील लहान येथील आमचे पत्रकार बांधव मनोज आंबेगावकर यांच्यावर जो चुकीच्या पद्धतीने आणि अपहरण करण्याचा जो काही लोकांचा डाव होता, फक्त त्यांच्या विरोधात बातमी छापली या कारणावरून त्यांनी हा जो प्रकार केला तो प्रकार अतिशय चुकीचा आहे. पत्रकार नेहमी लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून काम करत असतात. शेतकऱ्यांचे प्रश्न असो, सामाजिक प्रश्न असो, सर्व प्रश्न लोकांपुढे मांडणं, पोलीस प्रशासनापुढे मांडणं आणि त्यातून
जे काही चुकीचे प्रकार घडत आहेत त्याच्यावर कुठंतरी एक अंकुश लावणं ही प्रमुख भूमिका पत्रकार निभावत असतात. पण हे करत असताना तर अशा प्रकारचे भ्याड हल्ले जर पत्रकारांवर होत असतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणून आम्ही या पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आणि प्रशासनाला आमची विनंती आहे आपल्याद्वारे, प्रशासनाने सुद्धा पत्रकारांसाठी जो काही संरक्षण कायदा झालेला आहे त्या कायद्याचा आधार घेत हे जे काही लोक पत्रकारांवर भ्याड हल्ले करतायत आणि चुकीच्या पद्धतीने त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करतायत, या लोकांची खरं पाहिलं तर भर दिवसा वरात काढून यांना योग्य ती शिक्षा दिली पाहिजे. आणि सोबतच ही जी काही तालुक्यामध्ये जे काही चुकीचे कामं आहेत, अवैध धंदे होत आहेत, या धंद्यांना आश्रय कोण देते यांना सुद्धा आपल्याला लक्ष केलं पाहिजे. आणि त्या लोकांनी सुद्धा जे काही पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी याकडे विशेष लक्ष देऊन त्या लोकांचा सुद्धा बंदोबस्त केला पाहिजे. फोटो घ्या म्हणजे बातमी लावता येते. पत्रकार मनोज मनपुर्वे राहणार आंबेगाव यांना काही लोकांनी विशेषतः अवैध धंदे करणाऱ्या लोकांनी जीवे मारण्याची धमकी दिली, त्यांच्या घरावर हमला केला. ही अतिशय निंदनीय बाब आहे. या घटनेची अर्धापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही सर्व पत्रकार, सर्व वेगवेगळ्या संघटनेचे प्रतिनिधी या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो. पत्रकारावर असे हमले होणं, पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमक्या देणं, महाराष्ट्रामध्ये अशा घटनाची वाढ होत आहे. पोलीस प्रशासनानं वेळीच या गोष्टीला आवर घातला पाहिजे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, जनतेचा आरसा आहे. समाजामध्ये घडणाऱ्या वाईट गोष्टीवर प्रकाश टाकण्याचं काम हिरिरीनं, सातत्यानं आणि स्वतःच्या जीवाची पर्वाही न करता पत्रकार करत असतो. परंतु काही समाज विघातक गोष्टी या पत्रकारांचं तोंड दाबण्यासाठी प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्या लोकांना धमकावून त्यांनी हे काम करू नये यासाठी दबाव टाकत असतात. अशा लोकांना वेळीच ठेचल्या गेलं पाहिजे. माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यावी आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून पुन्हा कोणी पत्रकारांना अशी धमकी देणार नाही, पत्रकाराच्या घरावर हल्ला करणार नाही. आम्ही सर्व पत्रकार संघटनेचे पदाधिकारी पोलीस प्रशासनाला ही विनंती करतो.